तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याप्रमाणेच आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, ते आपले परिचय देतील. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की स्वतःची संघर्ष सुरू होतो. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सदैव निरोगी ठेवतील. तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला धनसंपत्तीची अडचण येणार नाही. तुम्ही जे काम कराल ते काम नक्की यशस्वीपणे पार पडेल. तुम्ही जे कुठले कार्य कराल त्यात तुम्हाला कधीही अडथळा येणार नाही. हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, जो माझा हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात फक्त येत्या 15 मिनिटात आनंदाची बातमी त्याला पाहायला मिळेल. हा संदेश फक्त 15 मिनिटे पूर्ण ऐकून बघा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात स्वामी नक्की आनंदाची बातमी घेऊन येतील. तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल आणि तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवतो आपल्यावरती की आपण त्याची श्रद्धा आणि भक्ती करू. जेव्हा आपला परमेश्वरावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असते तेव्हा ते आपल्या सदैव सोबत असतो. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामींना मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये होय स्वामी शक्ती पाठीशी आहे असं जरूर टाईप करा. स्वामी भक्तांनो, गरीबाला वर्तुळ समजावून सांगताना भाकरीचं उदाहरण दिलं की त्याला ते लगेच समजतं. तसेच नवीन वर्षात जुनी माणसं अजून सोबतीला असल्याचं सेलिब्रेशन करायचं असतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची एखादी दुसरी बाजू असतेच, जिचा इलाज मरेपर्यंत सापडत नाही. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला सीमा असल्याने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात सीमावाद देखील असतोच. डेडलाईन आणि लाईन डेडने भरलेल्या आयुष्यात आपण मात्र सदैव जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. माझ्या माणसांनी दिलेले प्रत्येक गोष्ट मी जपून ठेवतो. लक्षात घ्या, स्वामी सांगतात, काही माणसं ओढण्यासारखी लहान असतात. ज्यांची नदीसारखी विशाल असणाऱ्या माणसांना सामावून घेण्याची कुवत नसते. अशा वेळी नदीसारख्या माणसांनी गुमान वाहत राहायचं. लोक शेवटी नदीला पूजतात, ओढ्याला नाही. जीवनात अनंत अडचणी आहेत, पण ओठांवर हास्य ठेवा. कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर आहे, मग हसत हसत जगा. त्यात तुमचं नुकसान काय? स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं. सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं. मनापासून प्रेम करणारा कधी वेडा नसतो, कारण ते वेड समजून घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम हे करावं लागतं. हा संदेश तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करू नका. या संदेशाला दुर्लक्ष करू नका. सुख दुःख असतात, ते वाटून घेण्यासाठी. यश अपयश असते, ते पुढे जाण्यासाठी. आईवडील असतात संस्कारासाठी. मैत्री असते जीवनभरच्या साथीसाठी. संकटे असतात मैत्रीची पारख करण्यासाठी. दुःख असतात मैत्री ओळखण्यासाठी. आणि जीवनाचे ऋणानुबंध असतात म्हणजे मैत्री निभवण्यासाठी. कुणासाठी कशाला? स्वतःसाठीच नट आणि स्वतःसाठी सौंदर्य दाखव. स्वतःलाच नेहमी हास्यात ठेव. स्वतःसाठीच नेहमी खुश राहा. बघा, हे तुम्हाला जमतं का? स्वामी सांगतात, जो व्यक्ती खिशाने श्रीमंत नसेल तरी हरकत नाही, पण मनाने नक्की श्रीमंत असायला हवा. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात.
आयुष्यात एक सत्य, वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधी नसते, पण वाईट वेळेत ही जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते. सगळे वार पचवता येतात, पण संकष्टीचा रविवार पचवता येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात एक गोष्ट विसरू नका, ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात त्या घराला वास्तुदोष कधी लागत नाही. तुमच्या कुटुंबातही जर तुमच्या घरातील व्यक्ती एकमेकांना किंमत देत असतील तर हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाचच काळजी करत असतो. लक्षात घ्या, पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा बदलते. आयुष्यात आपल्याला काय करायचं असतं आणि काय होऊन बसतं हे आपल्यालाही कळत नाही. स्वामी सांगतात, आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. माझ्या मनाचा माझ्या आयुष्याशी खूप मोठा संबंध आहे. लक्षात घ्या, तुमचं मन तुमचं आयुष्य कसं जगायचंय, कुठल्या दिशेला जगायचंय हे ठरवतं. वेळ आणि तब्येत, नाती या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या किमतीचे लेबल नसते, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागतं. स्वामी सांगतात, भाषा मनुष्याची मनोवृत्तीचा व हृदयवृत्तीचा उद्धात आहे. लक्षात घ्या, योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते. स्वामी सांगतात, चुकीच्या दिशेने जात असल्याचे समूहासोबत जाण्यापेक्षा एकटेने चांगल्या दिशेला योग्य दिशेला गेलेले बरे. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एक उपाय म्हणजे काही आपले नाही, काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले राहणार नाही. जगाच्या पाठीवर कोणत्या देशातल्या माणसांना मानवी रक्त हा एकच धर्म आहे हे ज्याला समजतं तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, जर तुम्हाला खरं तर आपलं कोणी ओळखायचं असेल तर अडचणीच्याच काळात ओळखू शकाल, सुखात तर परके सुद्धा आपले होतात. नावामुळे आपण फक्त ओळखले जातो, पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहतो. आपला स्वभाव व्यक्तीला सदैव स्मरणात ठेवून राहतो. कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हलत नाही, पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हलतो. त्याच प्रकारे आयुष्याच्या कागदावर जेव्हा आपण श्रद्धेचे आणि स्वामी समर्थांचे या नामस्मरणाचे वजन ठेवतो तेव्हा ते योग्य रीतीने योग्य दिशेला चालायला लागते. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधी करत नसते. हा काळ आणि हा पांढरा अशा 2 काळ्या कलरच्या गोष्टी असतात, म्हणजे आपल्याला दिवस आणि रात्र ह्या 2 गोष्टी असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जेवढे लोक आयुष्यात पुढे जातात ते दिवसा सोबत रात्रीही मेहनत करतात. आता तुम्ही रात्री सुद्धा मेहनत करू शकता, पण याचा अर्थ असा नाही की झोपायचे नाही. मेहनत हे दिवस रात्र चालली गेली पाहिजे. स्वामी सांगतात, आपल्या व्यक्तीसोबत अबोल राहिल्याने गैरसमज फार वाढतो. समोरचा मग आपल्याला परीने अर्थ काढतो. ज्याचे त्याचे विचार असतात. आता तुम्ही एखादा विचार कराल आणि तो एखादा करेल, यात काहीही नसते. मनातला एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे, तर ती गोष्ट काय आहे हे बघा. माणसातलं जनावर नाहीसं होण्यासाठी लक्ष्मी आणि सरस्वती दोघीचे आशीर्वाद लाभावे लागतात. एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याबरोबर हवी असते. एक पान भरलेलं आणि एक पान कोरं, आयुष्य पण असंच असतंय, थोडं थोडं. लक्षात घ्या, आयुष्यात देव अर्ध पान भरून देतो आणि अर्ध आपल्याला भरावं लावतो. प्रेम म्हणजे नेमकं काय? स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणं म्हणजे प्रेम होय. स्वामी समर्थ म्हणतात, चांगलं वागा, लोक वाईट बोलतील, जशास तसं वागा, लोक त्यांच्या लायकीत राहतील. जगात कुठेही जा,
पण प्रेम तर सर्वत्रच आहे. प्रेम तर सर्वच करतात, पण कोणी सुंदर मनावर करतं तर कोणी आकर्षित शरीरावर करतं. आता जो व्यक्ती सुंदर मनावर प्रेम करेल तो व्यक्ती सदैव खुश राहणार. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला स्वतःवरती विश्वास असतो तो नेहमी पुढे जातो. ज्याची प्रगती रोखता येत नाही त्याची बदनामी सुरू केल्याने समाज हा नियम बनवून ठेवलेला आहे. समाजात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर स्वतःवरती विश्वास लागतो. देवीने परिधान केलेल्या रंगीत वस्त्रापेक्षा तिने धारण केलेली शस्त्र नक्की स्त्रीरक्षणाचा दाचा म्हणून सबूत करतील, यात शंका नाही. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कधीही तुम्हाला अडचण आली तरी स्वामीवरती विश्वास ठेवा. आपण जर सिरियसपणे स्वामी समर्थांचे नामस्मरण केले, स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तर आपल्या आयुष्यात संकटे कधीही येणार नाही आणि आलेले फार काळ टिकणार नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी समर्थांचा जो नामस्मरण करतो आणि स्वामीवरती जो विश्वास ठेवतो त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ कायम देत असतात. स्वामी कायम त्याची मदत करत असतात. माणसाला माणूस का म्हणायचं, तर तो माणसासारखा दिसतो म्हणून नाही, तर तो माणसासारखा राहतो, तसाच जगतो आणि त्यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण तसाच करतो. तसाच म्हणजे माणसाला राजेच म्हणावं लागेल. माणूस हे असा आहे जो कधी आपली माणुसकी सोडेल किंवा कधी पकडेल हे त्याला सुद्धा माहिती नसतं. ज्या संकटाचं रूप नाव व्यक्ती करता येत नाही ते संकट म्हणजे भीषण असतं. कर्तृत्वात प्रामाणिकपणा असला की तेच नंतर सुखाचा मार्ग तयार करतो. स्पर्धा म्हटलं हारलं की जिंकलं आलं, पण ज्यावेळी जिंकता येते त्याचा आनंद आयुष्यभर राहतो. स्वामी सांगतात, स्वतःच्या भावनावर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. प्रश्नाला हेतू चिकटल्याचा भास निर्माण झाला की उत्तराचा सेतू तयार होतो. कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो, पण जेव्हा स्वार्थ असतो तेव्हा काही ना काही तो नक्की बोलतो. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तर चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणून 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एक सूर्य जवळ घ्या. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात संकटे आहेत, मला माहिती आहे. जर तुम्हाला नावे ठेवण्यात लोक व्यस्त असतील तर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते नाव कमविण्यात व्यस्त राहा. आनंदता हे आपल्याला नेहमी हवी असते, सुख हे आपल्याला नेहमी हवं असतं, पण समाधान कोणालाही नको असतं. फक्त समाधान शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाही. आनंद हे सुद्धा मिळेल. तुम्ही आनंदी राहण्याचा जेव्हा वसा घेता तर त्यासाठी तुम्हाला पहिले समाधानी राहावं लागेल. स्वामी सांगत असतात, एक गोष्ट आहे कायम लक्षात ठेवा, माणूस का जगतो, जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो, तो प्रयोजन शोधत असतो. आयुष्यात जर तुम्हाला जगायचं असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही स्वामी नामाचा जप करा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप कराल तेव्हा आयुष्य खूप सुखीपणे जगू शकाल. आयुष्य खूप साधं असतं, कधी खूप सपाट असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं सोडणं याला जगणं म्हणत नाही. प्रत्येक श्वास घेताना आसमातल्या सुगंधांचा प्रत्यय आला पाहिजे. चुकावं लागतं ते ओळखायचं माणसांना. आयुष्यात तुमची सर्वात मोठी चूक हीच आहे की तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत राहता. एखादा जो तुमचा व्यक्ती आहे, जो तुम्हाला म्हणतो मी तुमच्या सोबत राहीन आणि तो तुमचा असून सुद्धा परक्याची जाणीव करून देतो, तो व्यक्ती कायम तुम्हाला फसवणारा असू शकतो. स्वामी सांगतात, सुख आणि वय या दोघींचं कधी पटत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो आपण तेव्हा वय नाराज होऊन निघून गेलेले असतं. वारसा असण्यापेक्षा आपल्याजवळ आरसा असणं महत्त्वाचं असतं. असा आरसा ज्यात पाहून आपल्याला स्वतःशी बोलता आलं पाहिजे. जो स्वतःशी चांगला संवाद साधू शकतो तो इतरांनाही चांगला संवाद साधू शकतो. स्वतःशी होणारा एकांतिक संवाद हा आयुष्यातील इच्छाशक्ती मिळवून येईल.
स्वामी सांगतात, प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे, पण त्याकडे केवळ स्वप्नाळूपणाने पाहून चालणार नाही. त्यासाठी खोटी लाज, खोटा ध्येयवाद, खोटं पवित्र याची पांघरून चालणार नाही. त्यासाठी आपलं मन हे निर्मळ असायला हवं. आपण जन्माला येण्याआधी जर आपापल्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय हे दाखवलं असतं तर जन्मायचं की नाही असा पर्याय दिला असता तर बहुतेकांनी माघार घेतली असती. पण तसा पर्याय नव्हता, म्हणून आपण जन्माला आलो, जगणं शिकलो आणि अडचणींच्या छाताडावर पाय ठेवून उभे राहतो. सांगायचं हेच की परिणामांना घाबरून माघार घेणे हा नियतीचा निर्णय नव्हता आणि आपलाही. त्यामुळे आता तुम्ही परिस्थितीचा सामना करायला शिका. घरातल्या कर्त्या पुरुषाला वाटतं आपल्याजवळ कितीही त्रास झाला तरी हरकत नाही, पण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुखाचा राहायला पाहिजे. तसंच देवाला सुद्धा वाटलं की आपण कितीही काळजी केली तरी चाललं ते, पण जो आपला भक्त आहे त्याला कधीही त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हारण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची आणि भीती बाळगण्याची गरज नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप येतात, काही निघून जातात. आपल्याजवळ किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे. स्वतःची तुलना स्वतः बरोबरच करा. स्वामी सांगतात, समस्त ब्रह्मांडात तुझी प्रत्येक इच्छा मी स्वतः पूर्ण करणार आहे. फक्त तू श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघ. आपल्याला या जीवनात फार म्हणजे फार मर्यादित असे व्यक्ती आहेत, ज्या की आपल्या सोबत आपली साथ देण्यासाठी येतात, बाकी सर्व फायदा उचलण्यासाठी येतात. आपल्यांना एक गोष्ट नेहमी सांगा, तुमच्या परिस्थितीला कधीही घाबरू नका. काही माणसं जास्त नाही मनावर घेतात, पण त्या गोष्टी अशा करतात की त्यांनी आपल्याला फार दुःख होतं. नको असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कायम काढून टाकलेल्या बरा, आणि ज्या गोष्टी आपल्याला पुढे नेतात त्या आयुष्यातून दूर केलेल्या बरा. वाईट मार्गाने कमावलेले धन आणि वाईट बोलून दुखावलेले मन कधी सुफळ देत नाही. जी व्यक्ती आपला विश्वास ठेवते त्या व्यक्तीसाठी तरी मनापासून प्रामाणिक राहत जा. आयुष्यात संकटे आले तरी त्या संकटांना घाबरत जाऊ नका. या जगात नाते तर सर्व जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर सर्व तुम्हाला नक्की मिळते. स्वामींचं नाव मुखात असेल की कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर मात होतेच. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा तुम्ही जप करा. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यासाठी आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याला वेळ मिळत नाही. स्वामी सांगतात, माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला अनेक असेच पर्याय सापडतील जे आपल्याला यशाकडे घेऊन जातील. पण जर आयुष्यात काही करायचंच नसेल तर आपल्याला कारणे सुद्धा अनेक सापडतील. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसं जगायचं ते शिकवते. स्वामी समर्थ म्हणतात, सुख ही मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्या हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी राहाल. ज्याच्या मनी श्री सद्गुरू स्वामी समर्थांचे विचार, ते आयुष्यात कधी न पडेल आचार. स्वामी कायम देतील त्याची साथ, फक्त त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांचा धरून घ्यावा हात. तुमचा जीव जिथे गुंतवा तिथे तुमच्या जीवाला जीव देणारा हृदयाचा जिवलक माणसं असतील. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामाच्या धारात भाग्य शोधण्याला आयुष्याला कधीही वेळ लागत नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, ते नियती नाही ते स्वामी आहेत. स्वामी सांगतात, घाबरू नको, आशीर्वाद आहे माझा तुझ्यासोबत. भिवू नकोस, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. झाडाने किती फूल गमावली यावर झाड कधी अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फूल तयार करण्यात व्यस्त असतं. आयुष्य तसंच आहे. हे दुःख विसरून नवीन आयुष्यात काय मिळू शकते याकडे लक्ष द्यावे. क्षण सुखाचे असतात तर 2 क्षण दुःखाचे असतात. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे जातील, त्यांना दुर्लक्ष करायचं, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत बसायचं नाही. दुसऱ्याचं दुःख कधी संपत नाही, त्याकडे कधी लक्ष द्यायचं नाही. बदल पटकन होतो पण परिवर्तन व्हायला मात्र काळ जातो.
परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नको, पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःची सुखाची अजिबात काळजी करू नको. स्वामी सांगतात, जर तुम्हाला आयुष्यात सुख हवंय तर इतरांना सुखी करण्याकडे लक्ष द्या. ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्यात दगड टाकल्याने आपल्याला काही अर्थ मिळणार नाही. काही वेळ मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जशी ते आपल्यासोबत वागतात, पण परत तेच मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखे झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय. सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. कर्म जे तुम्ही दुसऱ्यासोबत करणार ते तुमच्यासोबतही होणार. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, कधीही शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहो की नाही. जगात सुखी कोणी नसतो, म्हणून त्याच्या परिस्थितीनुसार तो सुखी किंवा दुःखी मानला जातो. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानाच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. सुंदरता ही बोलण्याची, वागण्याची आणि विचारांची गोष्ट नाही, पण लोक दिसण्याची आणि कपड्यावर पाहून त्याच्याकडे जातात. स्वामी सांगतात, निस्वार्थ प्रेम जो व्यक्ती करतो तो कधीही मनाकडे पाहतच असतो, पण कधी चेहऱ्याकडे पाहत नाही. खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्यासाठी प्रत्येकाची ऐपत नसते. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होई त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगवू स्वामी देतील साथ, अशक्यही शक्य करतील स्वामी. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाही, खरं तर दिवस तेच आहे. लोक पहिल्यासारखे राहिले नाही. आयुष्यात समायोज महत्त्वपूर्ण नाही, परंतु जीवनात समजून घेणे सर्वात महत्त्वाचं आहे. काही नसताना जे तुमच्यासोबत आहेत ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळे जिवलग होतात. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण. जर देवाने प्रेम दिले असेल तर त्याचे सत्कर्मापासून तितकाच उपयोग होणार. लक्षात घ्या, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे जागृत व्हावे. लक्षात घ्या, देव सांगतो, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका. देव कुणाचे वाईट करत नाही, पण देवामध्ये खोड ठेवतो. देव जेव्हा दुसऱ्याचं वाईट होतं ते पाहून देव खूप जास्त रागात येतो आणि ज्याने वाईट केले त्याला सुद्धा त्याची शिक्षा नक्की देतो. कोणी तुला कितीही दुःख देण्याचा प्रयत्न करू दे, त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ स्वामी समर्थ महाराजांची आहे. भिवू नको, स्वामी कायम पाठीशी आहे. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण जो दुसऱ्याला दुःख देतो तो कायम दुःखीच राहतो. नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो जिंकून कायम हृदयात राहतो. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या आयुष्यात त्याचा मोठा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल. आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत नाही, आणि जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा लगेच विचारतात. आमच्या बाबतीत का माणसाच्या आयुष्यात दुःख आणि सुख या दोन गोष्टी कायम लिहिलेल्या आहेत आणि त्या कायम त्याच्या आयुष्यात राहणार आहेत, आणि या गोष्टी तेव्हाच निघून जातील जेव्हा तो हे जग सोडून जाईल. जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही नाही आवडले त्याच्यासमोर जीव जरी ओकावून टाकला तरी तो तुमच्यावर कधी मरणार नाही. कधी त्याला तुमच्याकडून काहीही मिळणार नाही. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या जगात तुझी साथ कायम देत असणार आहे मी. स्वामी सांगतात, जर तुमच्या आयुष्यात बिनधास्त काही जगायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. भक्तिभावाने हाक मारून तर मी पण मोठं होऊ शकतो. स्वामी म्हणतात, जर तू श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामाचा जप करशील तर तुला आयुष्यात मोठं होण्यासाठी मी तुझी साथ कायम देईल. फक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण करायला हवे.
पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसे मनात पराभूत असतात ती रणांगणात जिंकू शकत नाही, आणि जी माणसे मनात जिंकलेली असतात ती रणांगणात पराभूत होऊ शकत नाही. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे असते, मग रणांगण आपोआप जिंकले जाते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गरजेचा गंज त्याला कायम नष्ट करतो. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याला मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. जीवनात चढउतार आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहे. स्वामी सांगतात, सर्वच दिवस हे शुभच असतात, फक्त आपले मन निर्मळ असायला हवे. आयुष्य जे जादूच्या खेळासारखं आहे. एखादा जादूकराला की तो नक्की एक छडी फिरवून कायम आपलं आयुष्य सुख करू शकेल असं कधीही होणार नाही. पण जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा, तर स्वामी एका जादूकरासारखे तुमचे आयुष्य कायम सुखे करू शकतात. स्वामी म्हणतात, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, आणि चिंता करून तुम्ही काय करून घ्याल. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत जेवढा राग आणि चिंतेने थकतो. सगळं दुःख हे दूर होणार आहे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा भ्रम आहे. मन प्रसन्न करण्यासाठी सगळी दुःख दूर व्हावी याची गरज नाही. त्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे सुद्धा खूप आहे. आपल्या संघर्षाच्या काळात आपण जे संघर्ष करतो तेच आपल्याला नेहमी आठवणीत राहतो. इतरांनी आपल्याला दिलेली साथ तेच आपल्याला आयुष्यभर आठवण राहते. स्वामी सांगतात, प्रेम म्हणजे काय? प्रेम काही गरज नसते. म्हणजे प्रेम हे अशी गोष्ट आहे जे प्रत्येकाला मिळतं किंवा प्रत्येकाला होतं, पण ते एक अशी सुद्धा गोष्ट आहे जे तुम्हाला आयुष्यात काही करू देऊ शकणार नाही. खरं प्रेम करायचं असेल तर सद्गुरूंचे नामस्मरणावर करा. सद्गुरूंचे नामस्मरण करण्यात जे प्रेम आहे ते इतरत्र कधीही तुम्हाला मिळणार नाही. सरून गेला काळ, चिंता करतो तू बाळ, जोड स्वामी नामाशी नाळ, नव्याने उजाडेल सकाळ. स्वामी सांगतात, कोणाचं सुख पाहून ते आपल्याला वाटेला आहे, म्हणून काळजी करू नका. आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामी निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठली कसली अडचण ना कसली भीती नाही. स्वामी सांगतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. हा कलियुग जास्त काळ नाही आहे, काही काळात कायम संपून जाईल. स्वतःवरती आणि माझ्या स्वामी नामावरती ठेव विश्वास, कारण स्वामीच देतायत तुझी कायम साथ. माझ्या प्रिय मुला, हा स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचा. या संदेशाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न तू चुकून सुद्धा करू नको. हा स्वामी संदेश फक्त 10 ते 15 मिनिटापर्यंत एकदा ऐकून बघ. हा स्वामी संदेश तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडेल. स्वामी सांगतात, हा संदेश तुझे आयुष्य बदलणारा आहे. हा संदेश तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार करणार आहे. जो व्यक्ती डोळे बंद करून स्वामी नामावर आणि या संदेशावर त्यांचे विश्वास ठेवेल, त्याला काळजी करण्याची गरज कशीच नाही. स्वामी सांगतात, कायम आहे सोबत मी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. तुमची प्रत्येक इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामीच तुमची साथ देतील. तुमच्या आयुष्यात कायम तुमची साथ देणार आहे स्वामी. स्वामी कायम तुमची मदत करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः मदत करताना दिसतील. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी प्रत्येक वेळेला तुमचीच साथ देत आहे. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा, कारण प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी ते स्वतः उभे असतात. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवाल, तेव्हा तुमच्यासोबत कायम स्वामी उभे असतील. स्वामी म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. जे स्वामी नामावर विश्वास ठेवून मदत करतात स्वामी भक्ती करायला.
स्वामीनामावर ज्यांचा विश्वास असतो, मी त्यांची साथ प्रत्येक वेळेला दिली आणि कायम देत असतो. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर, प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी उभे असतात. फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, मी तुमची साथ कधीच सोडली नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या पाशी उभा आहे मी. तुम्हाला कधी हरू दिलं नाही आणि कधीही तुम्हाला हरू देणार नाही. कायम तुमची साथ मी दिली आणि कायम तुमची साथ मी देत राहणार. कधीही काळजी न करता फक्त स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुम्हाला मी प्रत्येक वळणावर साथ दिली आणि कायम साथ देत असणार आहे. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करतील, कारण स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ कायम दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देत असतात. स्वामी भक्तांनो, स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण ते तुमची साथ कायम देत आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांनीच तुमची साथ दिली. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सांगतात, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थनामावर विश्वास ठेवून तर बघा. ज्यांचा स्वामी समर्थांवरती आणि स्वामी नामावरती विश्वास आहे, त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट स्वतः स्वामी दूर करणार आहेत. स्वामींना माहिती आहे तुमच्या आयुष्यात किती संकटे आहेत. स्वामींना हे देखील माहिती आहे तुमच्या आयुष्यात किती अडचणी आहेत आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वामीवरती विश्वास ठेवावा लागेल, कारण स्वामीच तुमची सदैव मदत करतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आहे मी तुमच्यासोबत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमची जेव्हा मी साथ दिली तेव्हा तुमची साथ देत होतो आणि आज देखील तुमची साथ मी स्वतः देत आहे. माझ्या प्रिय मुला, हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुझ्यासोबत मी कायम आहे. तुझ्या आयुष्यात कधीही साथ सोडलेली नाही आणि कधीही सोडणार नाही. लक्षात घ्या, जे स्वामी नामावरती विश्वास ठेवतात त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही आणि स्वामी तर कायम त्यांची साथ देतात, कारण त्यांनाच स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवण्याची ताकद फक्त स्वामीमुळे येते. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमची मदत करत आहे. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ कायम मी देत आलो. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज कसलीही नाही, कारण तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत आणि स्वामी ज्यांची साथ देतात त्यांना आयुष्यात कधीही काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, मी साथ कधी सोडली नाही तुमची आणि कधीही सोडणार नाही. फक्त स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः तुम्हाला साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, आता तुमचे वाईट दिवस कायमचे संपले. आता चांगले दिवस सुरू झाले आहे. चांगले दिवस आता तुमच्या आयुष्यात कायम येत राहणार. तुमची प्रत्येक इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करणार. स्वामी सांगतात, आज हा संदेश फक्त शेवटपर्यंत ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश तुमच्यासाठी खास आहे. स्वामी सांगतात, आजचा हा संदेश तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक मोठी बातमी तुम्हाला मिळणार आहे. जो व्यक्ती स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवेल त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही, कारण स्वामी कायम त्याची साथ देतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आणि प्रत्येक वेळेला देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता तुमचे सुखाचे दिवस चालू होणार आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हे तुमचे वाईट दिवस कायम संपून जातील. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस आता चालू होणार आहेत. हा संदेश जर तुम्ही आज ऐकत असाल आणि संपूर्ण ऐकून घ्याल तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला आनंदाची बातमी स्वामी स्वतः पाठवतील. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ देणारा मी आहे. तुमच्या आयुष्यात तुमची मदत करणारा मी आहे. कायम तुमच्या पाठीशी उभा असणारा मी स्वतः आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत करणारा मी आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकट समयी तुमची साथ देणारा मी स्वतः आहे.
स्वामी सांगतात, आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात मोठी रक्कम स्वामी पाठवणार आहेत. हा संदेश जर तुम्ही डोळे बंद करून शेवटपर्यंत ऐकून घ्याल तर तुमच्या आयुष्यात स्वामी नक्की मोठा चमत्कार करतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. तुमच्या आयुष्यात मोठी आनंदाची बातमी स्वामी स्वतः पाठवतील. जर तुम्हाला वाटतं की स्वामी तुमची साथ देत नाही तर तुम्ही एकदा स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी तुम्हाला ते साथ देताना कायम दिसतील. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ कायम देत आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. ज्यांचा ज्यांचा स्वामी नामस्मरणावर विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात किती संकटे आहेत ते मला माहिती आहे. फक्त स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण स्वामीच कायम तुमच्या सोबत आहेत आणि स्वामी कायम तुमची साथ देत आहेत. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात आज संकटे आहेत, असू द्या. ते संकटे लवकर कायमचे दूर होणार आहेत. फक्त स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला तुमची मदत करताना दिसतील. स्वामींनी तुमची साथ कालही दिली, स्वामी तुमची साथ आजही देत आहेत आणि स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देणार. त्यामुळे स्वामी समर्थांना दुर्लक्ष न करता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करून तर बघा. ते तुमची साथ प्रत्येक वेळेला देताना तुम्हाला दिसून येतील. स्वामी सांगतात, मी कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी. तुला हरू देणार नाही. या कलियुगात तू काळजी करू नको, कारण तुला एकटे सोडणार नाही मी. स्वामी सांगतात, बाळा तू उदास होऊ नको. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. तू काळजी करू नको. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी मी तुझी साथ कायम देणार. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी नक्की तुझी साथ देतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमची साथ देत नाहीत, पण असं नाही. स्वामी कायम तुमची साथ देतात. जेव्हा परीक्षा स्वामी तुमची घेतात तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त डोळे मिटून स्वामी नामाचा जप करायला हवा. स्वामी सांगतात, चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चल, बाकी परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारं संकट कायम दूर जातं. प्रेम आणि विश्वास सोबत त्याग या गोष्टी तुम्हाला आयुष्यात कायम लक्षात ठेवायच्या. या गोष्टी तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे जी तुम्हाला कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. अरे, तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटात, वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नावाचा किनारा मिळेल. ते तुला यातून नक्की बाहेर काढतील. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यात कधीही जास्त संकटे चिरकाळ वेळ टिकून राहणार नाही. अपेक्षा वस्तुस्थितींची जाणीव झाली की त्या मर्यादित राहणं पुरवतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. हे फक्त तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही अडचणीत असाल आणि तुमची साथ स्वतः स्वामी देतील. फक्त एकदा स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमची साथ देताना दिसतील. स्वामी म्हणतात, मी तुमची साथ कधीही सोडली नाही. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या पाठीशी आहे मी. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून तर बघा. स्वामींनी कायम आपली साथ दिली आणि स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामी नामस्मरणावर जेव्हा तुमचा विश्वास असतो तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी कायम तुम्हाला मदत करताना दिसतील. नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. जो हा करून घेतो तो आयुष्यात पुढे चालतो. स्वामी सांगतात, तुमच्या प्रत्येक संकटात तुमची साथ द्यायला मी आहे. कर्तृत्वाचा नेमकेपणा न दाखवता दबदबा निर्माण करणारे शब्द फार काळ जगत नाहीत. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवून चला, कारण तेच तुमची कायम मदत करतील. विचार नात्याचा, नातं सुंदर असण्याचा, पण नातं सुंदर असण्यापेक्षा ते पक्कं असावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कुणाच्या सांगण्यावरून तुटणारं नसावं. विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं.
आनंदाच्या वेळी जळणारं नसावं, शुभप्रसंगी शोभा वाढवणारा असावा आणि आयुष्यात जेव्हा संकटे असतील तेव्हा जीवाला जीव लावणारा असावं. नातं नेहमी असं असावं. शांतपणे स्वामी समोर बसा, आपली समस्या सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षण दूर करतात. लक्षात घ्या, स्वामी सांगतात. ऐका, एक अनुभव स्वामींचाच आहे. स्वामींचा हात एकदा पकडून तर बघा. कायम स्वामी तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. स्वामी सांगतात, हाव सोडली की व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो आणि मोह संपला की व्यक्ती दुःखापासून दूर निघतो. तो सुखाच्या आणि समाधानाच्या रस्त्याकडे येतो. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनाचा विघ्न आणून त्याला बर्बाद करणे हे कधीही चांगलं नाही. आयुष्यात जमेल तर एखाद्याचे चांगलं करण्याचं बघा. आयुष्यात तेच तुम्हाला पुढे नेईल. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे येतील. त्या संकटांकडे लक्ष देऊ नका, स्वतःवरती लक्ष द्या. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतील. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमची साथ देणार असतो. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नावावरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत करतात. स्वामी म्हणतात, मी कायम तुझी साथ देतो. आयुष्यात सर्व काही तुमची साथ स्वामीच देणार आणि स्वामीच कायम तुमच्या सोबत असतात. स्वामी बोलतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. फक्त स्वामी नामस्मरणावर ज्याचा विश्वास आहे त्याच्याच मनाप्रमाणे सगळं होत असतं. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम तुमची साथ देतात जेव्हा तुमचा स्वामी नामस्मरणावर विश्वास असतो. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामस्मरणावर विश्वास ठेवून तर बघा. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाहीत. जेव्हा आपल्या स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वामी मदत नक्की करतात. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वेळावर स्वामीच तुमची साथ देतील आणि स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम देतोय आणि कायम तुमची साथ देणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती श्रद्धा ठेवा. ज्यांनी स्वामी नामावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवली, स्वामी कायम त्याच्यासोबत उभे असतात. स्वामी सांगतात, ही वेळ जास्त काळ राहणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून स्वामी नामावर श्रद्धा ठेवून बघा. स्वामी नक्की तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी तुमची मदत करतानाच तुम्हाला दिसून येतील. स्वामी म्हणतात, मी कायम तुमची साथ दिली आहे. आयुष्यात तुमच्या कसेही वळण येऊ द्या, चांगले येऊ द्या किंवा वाईट येऊ द्या, तुमची साथ मी सदैव देत असतो. स्वामी नामस्मरणावर जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नसते. स्वामी नामस्मरणावरती आपला विश्वास असल्यावर स्वामीच आपली साथ देतात आणि स्वामींनी कायम आपली साथ दिली. स्वामी म्हणतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. तुम्हाला हरू देणार नाही. या कलियुगात तुम्हाला एकटे सोडणार नाही. आता ज्याचे त्याचे विचार असतात, जे स्वामीवरती विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो, स्वामी त्यांची कायम साथ देत असतात. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच कायम तुमची साथ देतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा. स्वामींनी तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आहे आणि कायम स्वामी तुमची मदत करतायत. फक्त स्वामी नामस्मरणाचा जप करा. तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी 2 मिनिटे वेळ मिळेल तर स्वामी नामाचा जप करून बघा, कारण तेच तुम्हाला तुमची साथ देताना दिसतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत आहेत आणि स्वामींनीच साथ दिली. स्वामी नामस्मरणावर ज्याचा विश्वास असेल त्याला स्वामी कायम मदत करतील, पण ज्याचा स्वामी नामस्मरणावर विश्वास नसतो त्याला स्वामी मदत करणार नाहीत असं नाही. स्वामी त्यालाही मदत करतात, फक्त त्याचा स्वामीवरती विश्वास असायला हवा. ज्यांनी स्वामी नामस्मरण केलंय त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच त्याची साथ सदैव देतात. आणि ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवलाय त्याला काळजी करण्याची गरज कधीही नसते, कारण स्वामींनी त्यांची साथ कायम दिली. स्वामी सांगतात, मी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत करतो आणि कायम तुमची साथ देत असतो. फक्त तुम्ही स्वामी नामस्मरणाचा जप करून बघा, कारण तेच आहे जे तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतो. स्वामी म्हणतात, कायम तुम्ही काळजी करू नका.
आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला एक शक्ती साथ देईल. त्या शक्तीला स्वामी शक्ती असे म्हणतात. ती शक्ती कायम तुमची मदत करेल आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता दाखवेल. ही स्वामी शक्ती तुमची मदत करत असते. फक्त स्वामीवरती नामस्मरण करून तुम्ही श्रद्धा ठेवा. जो व्यक्ती स्वामी नामस्मरणाकडे जातो त्याच्या आयुष्यात त्याला रस्ता फक्त स्वामी दाखवतात, आणि जो व्यक्ती स्वामी नामस्मरणाला टाळतो त्याच्या आयुष्यात त्याला कधीही काही चांगलं मिळत नाही. स्वामी ज्यांची साथ देतात त्याला आयुष्यात स्वामी प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामी म्हणतात कायम तुझ्या सोबत आहे. आयुष्यात स्वतःला कर्मापासून दूर नेऊ नको, कारण कर्म लक्षात ठेव वापस येतात. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. स्वामी म्हणतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील, आणि स्वामी कायम तुमची मदत करतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मदत करतात, आणि स्वामींनीच तुमची कायम मदत केली आहे. स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला रस्ता दाखवतील, आणि स्वामी कायम तुम्हाला पुढे नेत असतील. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला संकटे आले तेव्हा स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवा. सगळी दुःख दूर झाल्यावर मग मन प्रसन्न होतं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा सर्वात मोठा गैरसमज आत्ताच काढून टाका. कारण दुःख गेल्यावर आपलं मन प्रसन्न होत नाही, तर स्वामी नामस्मरण केल्याने, देवाचा नामाचा जप केल्याने मन प्रसन्न होतं. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल म्हणून बिघडणे असं बरोबर नाही. स्वामी कायम साथ देतात, या गोष्टीवर आपला विश्वास असावा लागतो. स्वामी म्हणतात मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास ठेवून जप करा. स्वामी कायम आपली साथ देतात. स्वामी सांगतात प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली मी. जगात काय आवडतं, जगाला काय आवडतं त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय करायचं त्याकडे लक्ष द्या. स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण नाही ठरवू शकत, पण आपल्याला आयुष्यात कोण पुढे नेऊ शकतं ते आपण ठरवू शकतो. म्हणजे आपली संगती आणि मित्र. कोणी बोलत नाही आणि कोणी आपल्याला बोलणार नाही किंवा बोलवलं नाही तर कधीही वाईट वाटून घेऊ नका. कारण तुम्ही पूर्णपणे अप्रतिम आहात. तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला कसल्याच गोष्टीची कमी नाही, आणि स्वामी कायम तुमची साथ देतात. त्यामुळे तुम्ही स्वामी नाम स्मरणावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामीच कायम तुमची मदत करतात. ज्याचा स्वामी नाम स्मरणावरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला सुख दुःखाची संघर्षाची कल्पनाही नसणारे जेव्हा फुकट सल्ला द्यायला येतात त्यांना चल निघ म्हणता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये आयुष्याचं शून्याची किंमत हे तेव्हा कळते जेव्हा त्याच्या पुढे एखादा अक्षर लागतो. स्वतःला स्वतःच्या ताकदीची जाणीव त्यावेळी होते जेव्हा आयुष्याला श्री गणेश होतो. म्हणजे जेव्हा स्वतःवर संकट येईल तेव्हाच आपल्याला आपल्या ताकदीचा अंदाज येतो. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव ते आपल्याला देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. माणूस हा प्राणी तोपर्यंत डेअरिंगमध्ये असतो जोपर्यंत घरचे त्याला नेहमी सोबत साथ देतात, आणि ज्या वेळेला आपल्या लोकांनी त्याची साथ सोडते त्यावेळेला त्याला काहीच काळजी करण्याची गरज नसते. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात आणि स्वामीच तुमची मदत करतात. स्वामी म्हणतात मी कायम तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमची साथ देत आहे. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास ठेवा. स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचं, दुसऱ्यासाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या आयुष्याच्या असण्याचा काही अर्थ नाही. राजकारण सेवा आहे की नोकरी? काही लोक म्हणतात की राजकारण ही एक सेवा आहे, पण याचा असा कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो. स्वामी म्हणतात कुठेही लक्ष न देता स्वामी नामावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागाल तुमची मनस्थिती सुधारली जाईल आणि तुम्ही आनंदी राहू लागाल. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागाल आणि तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील. तुमच्या आयुष्यातील तुमचं ध्येय अधिक स्पष्ट होईल आणि तुम्ही यशस्वी होऊ लागाल. तेव्हा लोक तुमच्यावर जळतील, पण तुम्ही त्यांच्याकडेही लक्ष देऊ नका. दिखावा फक्त धुक्यासारखा असतो, दुरून दाट, पण अंतर जसा जमी कमी होईल तसं पोकळ होतो. त्याचप्रमाणे आपला दिखावा तसाच असतो. आयुष्यात कधीही दिखावा करू नका.
नेता, मंत्री, नगरसेवक, आमदार, खासदार सगळे विकले जातात. फक्त आपले कर्म असे असतात जे कधीही विकले जाऊ शकत नाही किंवा विकत घेतले जाऊ शकत नाही. कर्म जर चांगले केले तर फळ चांगलं आणि कर्म वाईट असेल तर त्याचं फळ देखील वाईट. एखादी गोष्ट तुम्हाला लवकर समजली नाही तर ते समजण्यासाठी प्रयत्न करावा लागतात. स्वामी सांगतात तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत मिळेल आणि कर्म जर तुमचे वाईट असतील तर मदत मिळणे विसरून जा. कारण जर कर्मच वाईट असतील तर देव देखील काही करू शकत नाही. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असू शकते. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनमोकळेपणाने नीती साफ ठेवून आपल्याला कर्म करावे लागतात. स्वामी सांगतात मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. ज्या मनाला आपण हळवं समजतो तो तुफान, बलंगड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय नसतो. आयुष्यात हरवलेली वस्तूंना आपल्याला जर परत मिळवायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपल्या आयुष्यात स्वतःवरती जर आपला विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर स्वामीच आपली साथ देतील. कारण त्यांनी आपली साथ दिली आणि कायम आपली मदत करत असतात. स्वामी सांगतात मी प्रत्येक वळणावर तुमची साथ देतोय आणि कायम तुमची साथ देत असतो. तुमच्या आयुष्यात संकटे अपार असतील, त्या संकटात देखील तुमची मदत मी स्वतः करतो. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझं क्षीण देऊ, हृदयी वस्सी परिणच दिसती, कैसी तुझं पाहू. स्वामी नामावर आपला विश्वास आहे. फुलात आणि घरात तसं विशेष काही फरक नसतो. पण पाकळ्या सोडून गेला की फुल संपत आणि माणसं सोडून गेला की घर संपत. माणसाचा स्वभाव प्रामाणिक असावा. कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण माणसाच्या स्वभावाची केली जाते. तो असा होता किंवा तो तसा होता. लक्षात घ्या, आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणाच्या वर्गात आहोत किंवा कोणत्या वर्गात आहोत हे माहिती नसते. आपल्याला फक्त परीक्षा कोणती यायची तेही माहिती नसते. आणि आयुष्य तर अशी शाळा शिकवते, आधी धडा शिकवते आणि नंतर परीक्षा घेते. आणि आपल्या प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपले प्रयत्न हे कधी कमी पडले नाही पाहिजे. प्रयत्नांवरती परमेश्वर म्हणतात. आपले प्रयत्न जर पूर्ण असतील तर आपल्याला यश नक्की मिळतं. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवा. कारण स्वामी आपली साथ कायम देतात. स्वामीवरती आपला विश्वास आहे त्यामुळे तर आपलं सर्व काही चांगलं चालतंय. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामींनी कायम आपली साथ दिली आणि स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामी म्हणतात मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. फक्त प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा अशक्य देखील शक्य होऊ लागते. आणि जेव्हा स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास पूर्ण असतो तेव्हा स्वामी आपली कायम साथ देताना दिसतील. स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा. कारण तेच आपली प्रत्येक वेळेला साथ देत आहेत. आणि जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास आहे तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत उभा आहे मी. कायम तुमची साथ देत असणार. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हे संकटे जे तुमच्या आयुष्यात आहेत ते आत्ताच निघून जातील. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण स्वामीच तुमची साथ कायम देतील. आजचा हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असेल तर स्वामींनी नक्की तुमची साथ दिली असेल. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. फक्त स्वामी नामस्मरणावरती आपला विश्वास असावा लागतो. स्वामी सांगतात आयुष्यात संकटे प्रत्येकाचे आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतच असणार. फक्त स्वामी नामस्मरणावरती तुमचा विश्वास असायला हवा. संकट समयी स्वामीच आपली साथ देतात आणि वाईट काळावर देखील स्वामीच आपली साथ देतात. आपला साथ फक्त स्वामी देणार. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात मी कायम तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. ज्याचा स्वामी नामावर विश्वास त्याला आयुष्यात कधीही संकट येणार नाही. आणि ज्याचा स्वामी नामावरती विश्वास नसणार त्याच्या आयुष्यात संकटे नक्की येत असतात. संकटे जर यायचे नसतील तर स्वामी नामस्मरणावरती विश्वास लागतो. स्वामी म्हणतात मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी प्रत्येक वळणावर तुमची मदत करत आहे. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास ठेवून तर बघा. तुमच्या आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटात साथ फक्त स्वामी देतील आणि स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. स्वामी सांगतात मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, त्या संकटात फक्त मीच तुमची साथ देतोय.
प्रत्येकाचे ज्याचे त्याचे विचार असतात. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर स्वामी सांगतात, आयुष्यात मी तुमची साथ सदैव देतोय. स्वामी सांगतात, मी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि कधीही सोडणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देत असणार. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामींनी कायम तुमची मदत केली. स्वामी सांगतात, मी तुमची साथ कधीच सोडली नाही. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्हाला मी कधीही माघार घेऊ दिले नाही. तुमची साथ मी कायम दिली आणि कायम तुमची मदत मी करत आहो. स्वामी बोलतात, जो व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवेल त्याच्यासाठी अशक्य देखील शक्य होईल. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. स्वामी तुमची साथ कायम देतील आणि स्वामींनीच तुमची मदत केली आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्ही काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. संकटसमयी स्वामी साथ देतील आणि तुमची संकटसमयी फक्त स्वामीच मदत करतील. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. संकट काळात मदत करणारे स्वामीच आणि संकट काळात आपली साथ देणारे फक्त स्वामीच. स्वामी म्हणतात, मी कायम तुझ्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकट येऊ दे, तू काळजी करू नको. मी कायम तुझी मदत करत आहे. तुझ्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुझी साथ मी देणार आहे. स्वामी सांगतात, आजचा हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलाय तर तुझ्या आयुष्यात एक आनंदाची बातमी नक्की येणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ, तुला नक्की याचा अनुभव येईल. हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या आयुष्यात मोठी आनंदाची बातमी तुला बघायला मिळेल. हा संदेश फक्त तू शेवटपर्यंत ऐकून तर बघ. ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवलाय त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामींनी कायम त्यांची साथ दिली आणि स्वामी कायम त्याची साथ देत असतात. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ कायम मी देत आहे. फक्त विश्वास ठेव स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला, अंत नाही स्वामी नाम स्मरणाला. स्वामी आपली साथ कायम देतात. त्यामुळे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघ. स्वामी सांगतात, मी तुझी साथ कधी सोडली नाही आणि तुझी साथ कधीही सोडणार नाही. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच आपली साथ कायम देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली मदत केली आणि स्वामीच आपली मदत करत असतात. स्वामी नामस्मरणावरती आपला जेव्हा विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात अपार संकटे जरी आली तरी स्वामी आपली साथ देतील आणि स्वामींनीच आपली साथ कायम दिली. स्वामी सांगतात, मी तुमची साथ कधी सोडणार नाही. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, तुम्हाला मी प्रत्येक वेळेला मदत करणार आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देणार. ज्यांना ज्यांना वाटतं आपला स्वामीवरती विश्वास आहे त्यांनी काळजी करू नका, कारण स्वामीच त्यांची साथ कायम देत आहेत. स्वामींनीच त्यांची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे आणि स्वामीच त्यांची साथ प्रत्येक वेळेला देत असतात. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिलेली आहे आणि तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ कायम देतो आणि कायम तुमची मदत मी करत असतो. फक्त आयुष्यात तुम्ही स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतील आणि स्वामींनीच तुमची मदत केली आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात जर तुम्हाला माहिती काही मिळवायची असेल मोठी तर स्वामी नामस्मरण करा, कारण त्यानेच तुम्हाला चमत्कार बघायला मिळेल. जेव्हा स्वामी नामस्मरण कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार तुम्हाला बघायला मिळतो. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामीच आपली साथ देतात आणि स्वामीच आपली कायम मदत करत असतात. स्वामी नामस्मरणावरती आपला विश्वास असतो म्हणून आपली मदत कायम स्वामी करतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, स्वामीच आपली साथ कायम देतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे आणि कायम तुमची साथ मी देणार आहे. फक्त स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामीच तुम्हाला साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमची मदत करणार आहे. फक्त एक गोष्टीवरती विश्वास ठेवा, प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतील आणि स्वामींनी तुमची साथ दिली आहे. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतो. फक्त स्वामी नामस्मरणावरती तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा, कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला स्वामी प्रत्येक वेळेला मदत करणार.
स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात किती संकटे आहे याला महत्त्व नाही, त्या संकटांचा सामना तुम्ही कसा करताय त्याला महत्त्व आहे. संकटे कितीही असू द्या, त्या संकटांचा सामना करायला शिका. जर संकटे तुमच्या आयुष्यात अपार असतील तर त्या संकटात फक्त स्वामी तुमची मदत करतील. स्वामी नामस्मरण करा, स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामीच तुमची साथ कायम देतात आणि स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे आले तरी फक्त मीच तुमची साथ देतोय आणि कायम तुमची साथ फक्त मीच देत असणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. ज्यांनी स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवलाय त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ कायम देतात. कायम आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देतात आणि त्यांनीच आपली साथ दिली आहे. तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात अपार संकटे आहेत, तर स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण संकटे हे कायम नाहीत, पण स्वामी हे कायम आपल्या सोबत आहेत आणि स्वामींनी कायम आपली मदत केली आहे. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि कायम तुमची साथ देत असतो. फक्त स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामीच आपली साथ देतात आणि स्वामींनीच आपली साथ दिली. स्वामी म्हणतात, आज नाही तर उद्या तुम्हाला फक्त मी साथ देणार आहे, त्यामुळे फक्त स्वामी नामस्मरणावरती विश्वास करून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करताना तुम्हाला दिसून येतील.